दक्ष बाजूला येतो एक गुपगुपीत असा ससा होता. ससा असं चढत होता. म्हणलं आणि आपल्याकडं तांबूस ससा आहे पाळलेला. ससा पाळायचा मला खूप नाद. कली कलिंदगी होसा, कली कलिंदगी होसा, काली कलिंदगी होसा. त्या आजीला माझ्या मागे घेऊन घ्यायचं आणि माझं हृदय एकदम गळ्यात दोन्ही आसू हळू वाहत घातलं. अजूनही मला त्या आजीची आठवण मग आयुष्यभंगी राहिली. नमस्कार मित्रांनो, मी सागर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आपले आजचे गेस्ट बाळासाहेब ताजवे यांनी आपल्यासोबत त्यांच्या लहानपणी घडलेली भूतासोबतची एक घटना शेअर केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना भूताने खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या आजीच्या आत्म्याने त्यांना कशाप्रकारे वाचवलं हे पूर्णपणे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची एक कमेंट आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. त्यामुळे तुमच्यासोबतही असे काही प्रसंग घडलेले असतील किंवा अशा काही घटना तुमच्या मित्रासोबत घडलेल्या असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा. माझा जन्म होण्याच्या अगोदर माझे आजोबा वारले. आजोबा वारल्यानंतर 1 वर्षाने माझा जन्म झाला. पण एक त्या लोकांचा समज म्हणा किंवा 2 मामा मला, विष्णू आणि बाळशिराम मामा. तर माझं मूळ जन्मस्थान पिंपरी पॅंघार. तर त्या पिंपरी पॅंघारमध्ये माझा जन्म झाला. आजोबा वारल्यानंतर 1 वर्षाने. तर त्यांचा असं समज झाला का हे नावकरी जन्माला आला. हे काय नावकरीची खून आहे अजून. हां, बरोबर बरोबर. हां आहे इथं काळा डाग दाखवतो सगळ्यांना पहा. तर नावकरी म्हणून असं समज झाला. मग आजी मला सगळ्यात जास्त लाड करायला लागली. इतर मामांचे ते दोघे भाऊ रमेश, सुदाम यांच्यापेक्षा मला जास्त लाड करायचे. आणि मुलीचा मुलगा म्हटल्यानंतर अतिशय लाड व्हायचे माझे. मला कुठली गोष्ट केली लागली तर लगेच ते देणार, हे करणार. तर असं करत असेच दिवस चालले माझे. बालपण अतिशय सुखात चाललं माझं. एक दिवशी मळाबाईची यात्रा आली पिंपरी पॅंघारला. मुख्य यात्रा भरती मळाबाईची. आणि मळाबाईची यात्रा बुधवारी. तर मंगळवारी आजी काय म्हटली की आपण नैवेद्य, बुधवारच्या दिवशी गर्दी होती खूप, त्याच्यामुळे आदल्याच दिवशी आपण नैवेद्य करू. आज मंगळवारी नैवेद्य करू. मग आजीनं पोळ्या वगैरे केल्या. आजीने मामीनं पोळ्या वगैरे केल्यानंतर ते पोळ्यांचा स्वयंपाक झाला आणि नैवेद्य घेऊन मामी ती पोरं सगळीच गेली आणि मी ना आजीच घरी. कारण आजीशिवाय मी राहतच नव्हतो. आजीबरोबरच खेळायचा, राहायचा, फिरायचा, उड्या मारायचा, फिरायचे, चिंचा तोडायच्या, आंबे तोडायचे. असंच माझं जीवन चालू होतं. आरामांमध्ये जीवन चाललं माझं. तर त्या दिवशी मंगळवारच्या दिवशी मामीन ते गेले मळाबाईला नैवेद्य घेऊन. तितक्यात आलक निरंजन दरवाजात कोणतरी आलं. म्हणलं आजी कोणतरी आलं आहे घरी. आजीनं बाहेर येऊन पाहिलं. ते एक साधू बाबा नाथपंथी तो आपला आला होता. तर तो म्हणला माई भिक्षान्न दे, भिक्षावर माई. आजी म्हणली बाळा जेवून तरी जा. भिक्षा घेण्यापेक्षा स्वयंपाक तयार झाले, जेवण करून घ्या. म्हणलं मी परांना घेत नाही, पण आता आजी तुम्ही म्हणताय म्हणून मी घेतो परांना. तू जेवायला हातपाय धुवून जेवायला बसला. जेवण वगैरे झालं आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं. तो म्हणला आजी ह्या बाळावर कुठलं तर एक मोठं संकट यायला आहे. म्हणली मग बाबा काय करायचं ते. तो म्हणलं मी एक ताईत देतो. आता तुमच्या इथं मी अन्न खाल्ले, त्याच्यामुळे मी तुम्हाला ताईत देतो. या बाळाच्या दंडामध्ये बांधा. मग त्यांनी मला ताईत वगैरे दिला. तो दंडामध्ये इथं बांधला माझ्या. आणि तो ते आजीला मला आशीर्वाद देऊन गेला, पाया पडले. तुम्ही हा ताईत कोणाला द्यायचा नाही. तो रमेशला हक्की. तो रमेश काही बघितलं का लगेच मागतोय. त्यामुळे ते कुणाला द्यायचं नाही. आजीचा तसा धाकही होता आणि आजीचा शब्द आम्ही पाळायचं. आता त्याच्यानं दुसऱ्या दिवशी यात्रेचा कार्यक्रम झाला. तिकडून संपत मामा आला, मामी आली. मसुंगीला जवळची मसुंगी 4-5 किलोमीटर इथे. तर तिकडून आले. ते यात्रेचा कार्यक्रम वगैरे झाला मस्तपैकी. आणि आजी ते म्हणले त्यांचा काय विचार झाला कुणाशी का ते मामा मामी, आमची आई, माझी आई, परत अजून सगळे निघाले. तर आजी काय म्हटली की बाळाला गाव दे इथं माझ्याबरोबर. आता तुम्ही सगळे चाललेत तिकडे यात्रेला मसून गेला, ते गाव दे माझ्याबरोबर. आज मी म्हणलं नाही मला पण जायचं.
आणि मग मी घाई कपडे घातले आणि त्यांच्याबरोबर सुपाक पळत सुटतो. आजीन मागून त्यांच्याबरोबर मसुंगीला गेलो. मसुंगीला गावची यात्रा होती. मस्तपैकी मसुंगी यात्रा वगैरे केली दिवसभर. हजेरीच्या कार्यक्रमाला गेलो दुसऱ्या दिवशी. तिथं मसुंगी. हजेरीचा कार्यक्रम म्हणजे काय? हजेरी म्हणजे तमाशा झाल्यानंतर सकाळच्या दुसऱ्या दिवशी सकाळी हे असतं, त्याला हजेरी म्हणतात. तर त्या कार्यक्रमाला मी गेलो आणि आता अजून ते निघाले, ते मामा मामी वगैरे ते निघाल्यानंतर मला तिकडे गर्दीत बघितलं, मी काही दिसलो नाही त्यांना. ते गेले निघून सगळे, आई सगळे. मामा संपर्क मामा म्हणला बाळाला आता पहिल्यांदाच आमच्याकडे आला तर राहू दे 4-8 दिवस, मग परत आणून घालतो म्हणलं. म्हणून ठीक आहे. आई ते सगळे म्हणलं ठीक आहे. मग ते गेले निघून. आता हजेरीचा याचा कार्यक्रम झाला आणि मी घरी आलो. म्हणलं कुठे गेले ते म्हणले ते गेले. म्हणलं मला जायचं होतं. ते म्हणलं संपर्क मामा म्हणला 4-5 दिवसांनी तुला नेऊन घालतो मी, तुला पहिल्यांदाच आला आमच्या घरी तर कपडे वगैरे करतो, मग तू जा. म्हणलं ठीक आहे. आता मामाचा दाखवता. म्हणून ठीक आहे. राहिलं 4 दिवस गेले. म्हणलं मामा मला जायचं आहे घरी. आता हजेरीचा ते यात्रेचा कार्यक्रम होता म्हणून ठीक झालं. पण त्याच्यानंतर लोक सामसूम व्हायचे. दिवस मावळला, 10-11 वाजले का लोक जे ते आपल्या कामाला निघून जायचे. मग ते खेडेगाव कुणी लोक नाही काय नाही करमत नसायचं. येऊन जाऊन घरी ती अक्काबाई, अलका मामाची मुलगी आणि सैंद्रा आणि एक गोविंदा, त्याला या काय गोविंदा म्हणून चिरवायचं. तर ते असायचे 3 जण घरी. मामा जायचा कामावरती. मग मामा म्हणला 4 दिवसांनी तुला नेऊन घालतो मी, कपडे वगैरे करतो 4 दिवसांनी नेऊन घालतो. आता त्याच्यानंतर मी खेळायचं इकडे तिकडे. त्याच्यानंतर 4 दिवस झाले. म्हणलं मामा 2 दिवस झाले. 2 दिवस झाल्यानं मी गेलो होतो आपल्या खेळायला वगैरे गेलो. तिकडून आलो तर मामा आणि आम्ही दुसऱ्या दिवशी दोघे निघून गेले. आता मी म्हणलं मामा, मग ते म्हणले गावाला गेलेत. ती अलका म्हणली गावाला गेलेत. मामाची मोठी मुलगी म्हणली ते गावाला गेले. मग काय करायचं विचार करून आपलं तसंच त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बिरोबाच्या यात्रेला गेलो. बिरोबाची यात्रा वगैरे केली आणि परत आलो. 4 दिवस ते मामा एकटाच आला. मामी तिकडेच थांबली. मी आम्ही खेळायचं हे करायचं. 4 दिवस भुरकन निघून गेले. म्हणलं आता मामा जायचं आहे आम्हाला. म्हणले नाही थांब अजून 4 दिवस. 4 दिवस थांबल्यानंतर मग म्हणलं नाही मामा करमत नाही मला इथं. ते म्हणले नाही 4 दिवस ते कामाचे पैसे आले का तुला कपडे वगैरे घेतो, मग तुला पिंपरीला नेऊन घालतो. बरं म्हणलं. ते 4 दिवस चालले. आता ते अलकान ते म्हणले आता तुला नाही पिंपरीला जाऊन देणार का. म्हणलं का. म्हणले नाही तुला इथं घर जावं करायचं, तुझ्या संग आम्हाला लग्न करायचं. म्हणलं मला नाही हो लग्न करायचं कोणा संग, मी नाही लग्न करणार. ते म्हणले पण आम्हाला करायचं ना लग्न. आणि म्हणलं मग करे कुणाबरोबर करा, मला काय करायचं, मी लग्न वगैरे काय करणार आहे. ते लग्नात हळद वगैरे लावतात सगळ्या अंगाला. आणि एकदा मला खर्चाकलं होतं तर आजीनं हळद लावली, सगळ्या अंगाची आग होत होती. त्या पायाला हळद लावली तर सगळे आग होत होती. असलं नाही मला करायचं, मला नाही लग्न करायचं. ते म्हणले पण आम्हाला करायचं ना, आम्ही करायचे, आम्ही दोघे पण तुझ्या संग लग्न करू. म्हणलं मामाला सांग, म्हणलं लग्न काय करायचं नाही, मी कधीच लग्न करणार नाही आयुष्यात, कधीच लग्न करणार. म्हणले कसं नाही लग्न करायचं, तुला बांधून लग्न करेन. आता मला त्या काय मला गुळ आंबा वागायचा आहे. आणि गुळ आंब्याचा सीजन होता, चैत्र वैशाखाचा महिना होता. गुळ कैऱ्या वगैरे असतात, ते कैऱ्या वगैरे भिजून त्याचा मोरंबा म्हणतात त्याला. ते मोरंबा करायचे. पण त्या काय करायच्या, मला मोरंबा देतच नसायचे. वागीत यायचे आणि देतच नसायचे. मी मामाला म्हणलं मामा घे म्हणतात तुझ्या संग लग्न करायचं, मला नाही लग्न करायचं, मी नाही कोणा संग लग्न करणार. ते मामाला लागले हसायला. मामा म्हणले नाही काय नाही लग्न का, तुला आता फक्त 4 दिवस थांब, 4 दिवस तुला निघून घालतो. असं होणं करता ते 8 दिवस तर काय निघून गेला. 8 दिवसात निघून गेला. मामी काही येईन. म्हणलं मामी येईन काहीच नाही. ते काहीच मला बोलला नाही. मग 8व्या दिवशी मी संध्याकाळी विचार केला, म्हणलं उद्या सकाळी आपल्याला निघून जायचं, इथं थांबायचं नाही. गेले वाईटाक देतात. म्हणलं या पूर्वी ही सैन काय म्हणते आम्ही दोघी लग्न करतो, ते दोघं तर मला आवडायचे तर आवडून दाखायचे, लई वाईटाक द्यायचे मला. म्हणलं आपल्याला थांबायचं. तर मग रात्रच मी विचार केला, म्हणलं उद्या सकाळी आपल्याला निघून जायचं, काही होऊ द्या. पण सकाळपासून कुठं जायला काही बघतो. सकाळपासून ते माझ्या पाळतो इकडे जायचं तिकडे, ते माझ्या संग ती सैंद्र असायची.
म्हणलं काय मागे मागे विकती. आता त्यावेळी गावळगावच्या गोळ्या असायच्या, 2 पैशाला गोळ्या असायचे. ते गोळ्या आणायला जायचं, बारीकशे छोटंसं दुकान होतं त्या गावात, तिथं जायचं. मी गावळगाव खायचं. गावळगाव खूप आवडायची मला. मग गावळगाव आणायला गेलं का ती माझ्या संग घ्यायची, ती म्हणायची मलाही गावळगाव पाहिजे, हिसकून घ्यायची. आणि मग ती माझ्या संगच. आणि मग दुपारी 2 वाजले 3 वाजले, मामा कामावर गेला होता. आणि मग 4 वाजायचं काय मला. आणि ती कशी बोल चुकली, ती गाळ पडली. आणि मी डायरेक्ट मागच्या गावळगाव आणायला जातो म्हणून गेलो दुकानाच्या पाठीमागून तसाच निघालो पळत. 4 साडेचार वाजता पिंपरीच्या गोगला. आता रस्ता माहिती होता याला काय, ते निघालो पळत नाही यायचा, काही थांबायचा, पळत जायचा. दिवस मावळायला चालला होता. आणि जवळजवळ कल्लाच होता, संदीप प्रकाश पाटलाच होता. मी आपलं चाललो पळत, गावळगाव घ्यायचा, खिशातून खायचा आणि जायचा पळायचा. असं करता करता तर त्या खिंगीच्या जवळजवळ आलो. खिंगीच्या जवळ आल्यानंतर तिथे एक आंब्याचं झाड होतं. त्याला कैऱ्या वगैरे लागलेलं होतं. ह्याला म्हणलं 2-3 कैऱ्या तरी घ्यावा. तोंडाला पाणी सुटलं कैऱ्या बघितल्यानंतर. पण झाड थोडंसं उंच होतं. आता मी बारीक, ते झाड हातकुरं पुरते, कैऱ्या मस्त लागलेला. मग दगडी जमा केली. दगडी मागित राहिलं, ती कैरीच पागानी लवकर. कैरी पागानी तर असं करता म्हणून दिवसही पाग मावळला. संदीप प्रकाश पगायला. पण भीती कसली, भीती हा विषयच नाही आपल्याला. म्हणलं जात आहे ना आपल्याला, पळत किती लागते. आता किती राहिलं, 3 किलोमीटर राहिलं, 3 किलोमीटर जायचे आपल्याला, 6-7 किलोमीटर खायचे. मग तेवढ्यात एक कैरी पडल्यानंतर मी ती घेतली, खिशात घालता सहज लक्ष गेलं बाजूला येतं. एक खूप गुपित असा ससा होता. ससा असं चढत होता. म्हणलं ह्याला आपल्याकडं तांबूस ससा आहे पाळलेला. ससा पाळायचा मला खूप नाद. म्हणलं तांबूस ससा आहे, हा सफेद ससा, म्हणजे दोघीला जोगी होईल ना. म्हणून ते कैरी पाळली. म्हणलं बाजाली एक. आणि निघालो ते सस्याकडं पळत. ते ससा जवळजवळ गेलं असते ससा पकडायची आपल्याला आयडिया होती. जवळजवळ गेलं का असं पकडायला गेलो का सटकन सरकायचं का असं तो थोडंसं पुढं जायचं. असं करता ससा पुढं मी मागं, ससा पुढं मी मागं, असं करता बघत आता किती अंतर गेलो, पुढे गेलो तपास नाही. मूळ रस्ता सोडून दिला. असा रस्ता येत होता तर रस्ता सोडून इकडे गेलो. आता गेल्यानंतर बरंचसं लांब गेल्यानंतर संदीप प्रकाश संपला. अंधार पडायला, चांदण्या बिन्या उभायला लागले. 7 काय आता म्हणलं अंधार पडायला, आता जायला पाहिजे घरी. मग ते सस्याचा नाश होऊन तिथं गेल्यानंतर तो ससा अंधार पडला, गुप्त झाला. मोठे पाट्यांकन होतं. आता एकदम अचानक गुप्त झाला. म्हणलं जाऊ दे त्या सस्याचं. दमलं होतं खूप, तिकडून पळून आलं. एक अशी शिळा होती ते दर्गाची, त्या शिळेवरती बसलो जरा आईसावा खाल्ला थोडासा. म्हणलं आता जावा म्हणून निघालो. तो रस्ता कुठं सापडतो परत. बरंचसं लांब गेलो जायचं म्हणून आपल्याला. बरंचसं लांब परत मूळ ठिकाणी. तिथून परत आपण या जागेवर दर्गाच्या तिथं परत फिरत गेलो. असं बरंच वेळ, म्हणजे जवळ 2-3 तास नुसतं फिरतच होतो. चंद्र उगवला, सगळे झालं. आता मी दुपारी 3 वाजता जेवलो होतो आणि बाहेर पडलो होतं गावळगाव गेलं. त्याच्यामुळं भुकाचा काही प्रश्नच नव्हता. आणि परत फिरतोय, कुठे रस्ता सापडतोय, परत मूळ जागेवर यायचा. असं करता शेवटी कान काढू पायाला पाक दम लागला. मग त्या शिळं जाऊन बसलं. मला आता राहू दे, काही व्हायचं असं ते मामान ते तिकडे घरी वाघ बघत असतील, इकडे तर काही वाघ पाहण्याचा प्रश्नच नाही. आपलं बसल्यानंतर समोर बघितलं, अरे इथून किती वेळा मी गेलो, इथं काहीच नाही. समोर एक घर आणि त्या घरामध्ये घर, आणि त्या घराच्या पुढं मंडप घातला होता, पाल्याचा मांडव होता. म्हणजे घर नव्हतं ना. आता इथं घर कसं काही, अचानक घर तयार झालं आणि मांडप तयार झाला. माणसं तयार, असे सायकिंग बरीचशी 7-10 माणसं. ते प्यांग्यार समाजाची लोक होती, म्हणजे प्यांग्यार जमात होती. पिंपरी प्यांग्यार म्हणून पिंपरी म्हणतात त्याला. तर तिथं प्यांग्यार म्हणून एक जमात होती. ते चोऱ्या माऱ्या दरोडे वगैरे करायचे, हे करायचे, असे लोक ती लोक होती प्यांग्यारची. चोऱ्या वगैरे करायचे आणि काही धनधान्य मिळालं का ते कवळीतच वाकून घ्यायचे. त्यांची कवळ्याच होत्या त्या. तर त्यापैकीच लोक होती ती. म्हणलं इथं इकडचेच लोक दिसतात प्यांग्यारचेच. बरं ठीक आहे म्हणलं. काय मी आपलं बघतच राहिले एवढ्या सगळं त्यांच्याकडे. ते पाय वगैरे ते चुलंगण वगैरे खांगलं, तिथं मोठं भोगलं ठेवलं, असं एवढं मोठं भोगलं ठेवलं चाललं त्यांचं ते. आणि मग ते
आणि ते नाचत हातामध्ये डोक्या घेतल्या आणि ते असे नाचत आहेत, फेक धरून नाचत होते. आता मला गंमत वागायला लागली. मी आपलं बघत होतो निर्विकारच्या तेवढं काय निर्गस मन स्वच्छ, हां निर्गस मन, ते आपलं बघत राहिलं. त्याच्यानंतर काही वेळाने एका मुलीला वगीत आणलं त्यांनी, केसाला धरून वगीत आणलं. 13-14 वर्षाची मुलगी होती, माझ्याच वयाची होती. त्या मुलीला वगीत आणलं. वगीत आणल्यानंतर तिला आंघोळ घातली, हळद बिळद लावली, हे केलं, मुंगावळ्या घातल्या, हिरवं पातळ नेसायला दिलं, साऱ्या बिऱ्या, इकडं गंगा याच्यावर जाळ चाललेला, भोगलं ठेवलेलं, मोकळंच भोगलो. मी आता सगळं स्पष्ट दिसत होतं चांदण्याच्या प्रकाशामध्ये आणि देवक्यांचा प्रकाश होता, केव्यांचा. मी आपलं सगळं पाहते, त्यांची मजाच पाहते. म्हणजे काय चाललं आहे त्यांचं बघू द्या. आता त्याच्यानंतर तिला आणलं, एका पाकावर बसवलं. एक नवरदेव आणला तेवढ्याच वयाचा, त्याच्या समोर तिथं समोर बसवलं त्या नवरदेवाला, त्याच्या समोर पाक्यावरती, आणि ते भोवत्यांनी नाचायला लागले. आणि ती मुलगी अचानक उठली, हे असं करता करता अचानक उठली. त्या मंडपाची याला फरशी कोराग होती, तिने कोणी अशी फिरवली आणि त्या नवरदेवाचं मुंडकं छाटून टाकलं. मुंडकं छाटलं आणि ते बाकीचे ते एका हातात टिंब्या धरून जिबनी ते रक्त चाकायला सुरुवात केली. आणि मग ते मुंडकं हे केलं. त्याच्यानंतर तिने सापासप वार केले. ते हातबीत सगळं तोडून त्याचे कुकरे केले, बारकाले कुकरे केले. ते सगळं उचलले त्यांनी. काही ते रक्त खाली सांगलं होतं ते जिबनी चाकायला सुरुवात केली. मग त्याचे ते मांसाचे कुकरे होते ना, त्याच्यात टाकले. ते रक्त होतं ते सागे बादलीत हे करून त्या भरल्यात टाकलं आणि ते शिजायला सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर तिने काय केलं, ती हा अशी घुमायला लागली, केस सोडून खूप घुमायला लागली, नाचायला लागली. सागरी भोवतीने नाचायला लागली. काली कलिंदगी होसते, काली कलिंदगी होससा, काली कलिंदगी होससा, काली कलिंदगी होससा, असा मिश्र सरकार जयघोष चालू केला त्यांनी. जयघोष चालू केल्यानंतर तिथं एकदम वातावरण भयान वाटायला लागलं. आणि मग ते मग त्यांच्या पंक्ती बसल्यानंतर ते मकन वागायला सुरुवात, त्या मुलाला कापले, हां ते कापलं ना, त्याचं मकन शिजायला घातले आणि ते जेवायला सुरुवात केली. ते जेवतच होते सगळे. ते खाली पडलेले कुकरे खायचे मासा खायचे आणि हे करायचे. त्याच्यानंतर ती पोरगी, त्या पोरीचं काही लक्ष नव्हतं. नंतर त्या पोरीचं माझ्याकडे लक्ष गेली. ती म्हणली, बाळ, त्या ऐकून आवाज मी एकदम घासाकलो, बाळ इकडे. तुमचं नाव माहीत नव्हतं तरी गाडीत नाव घेतलं. म्हणजे बाळ इकडे, आमच्या संग ये जेवायला. ते बी बॉल व्हायला लागले. पण भानगडाशी का माझं संपूर्ण शरीर बधीर झालं होतं. पाय इतके जड झाले होतं की विचारतो असंही नाही. आणि माझं गळ्यातलं याच्यातला दंगातला ताईच एकदम गरम झाला होता. त्यांनी हाक मारल्यानंतर मग ते म्हणलं, इकडे तू माझ्या संग लग्न कर. ह्या लोकांनी माझा घात केला आहे. ह्या लोकांनी मला जबरदस्तीने त्यांच्या जमातीच्या लोकांशी लग्न लावायला लावलं. मला याच्या संग लग्न करायचं नव्हतं, म्हणून मी याला तोडून टाकलं. मी याला जिवंत ठेवणार नाही आणि ठेवलंही नाही. आणि ते तू माझ्या संग लग्न कर, ये. आता लग्न काय भानगडी, मला तुझा भोग दे. मी भोगाला खूप आज सुरलेले भोग दे. आता ते काय मला भोग कशाला म्हणतात, भोग कशाला म्हणतात हे काहीच माहीत नव्हतं. मला काही समजत नव्हतं, की काय बोलते हे समजत नव्हतं. त्यांच्या भाषेत ते कुर्मी सारखे बोलायला लागले. आणि मग माझं शरीर एकदम मी शरीर ताळ झालं. पण आपलं बघायचं म्हणलं काय होतं, बघायला काय हरकत. एक वेळ वाटत होतं निघून जावं इथून, पण निघून जायला पायी एकदम जड झाली होती, पायीसुद्धा हलत नव्हते. आणि मग ती एकदम फार जवळ आली. तुला येतोस का नाही तो, का मी येऊ तिकडं, तू ये इकडं या रिंगणात. म्हणलं नाही मला नाही कुणासंग लग्न करायचं. माझा पहिल्यापासून तर खेका होता, मी तिथं बसून घेतही म्हणलं होतं मला कुणासंग लग्न करायचं, मला कुणासंग लग्न करायचं नाही म्हणलं. आणि तुझ्या संग तर मुळीच करायचं नाही. तू म्हणली का माझ्यात काय कमी. म्हणलं नाही तुझ्या संग लग्नच करायचं नाही मला. आणि ती गाडी जवळ आली गाडीत माझ्या हाताला पकडलं. आणि काय सांगू, एकदम बर्फासारखा गार थंड, बर्फापेक्षा भयानक असा स्पर्श झाल्यानंतर एकदम विजेच्या जवळ शक्ती, जसं शॉक बसतो ना विजेचा, तशी धारकन जमिनीवर आदळली.
धारकन जमीन आदळल्यानंतर अशी फेकली गेली, जसं विजेचा शॉक बसतो तर तशा पद्धतीने ती फेकली गेली. फेकल्या गेल्यानंतर ती परत उठली. मग ती तुझ्या दंगात ताईत आहे ना, तो ताईत काढून टाक. आज्ञा दिली, काढ ताईत. एकदम आज्ञा दिली, बोखाई किंचाळली आणि मग बकऱ्या आगायला लागली. ते किंचाळायला सुरुवात केली. ताईत काढ, सांगते ना मी, ताईत काढ. म्हणलं नाही, मी नाही काढणार. आजीनं सांगितलं कोणाला देऊ नको, काढू नको. तुम्ही ताईत नाही काढला तर माझा घात तुला माहीत नाही, माझा शक्ती तुला माहीत नाही. म्हणलं तुला काय करायचं ते कर, पण मी ताईत नाही काढणार. असं करता करता ती विळगायला पिकली. आणि मी ना म्हणलं नाही, ताईत नाही काढायचं. आणि मी डायरेक्ट काय करू बघायला. समोर असं एकदम असं विभाग तयार झालं. आणि मागण्याच्या अगोदर जशी अवस्था निर्माण होती, माणसाला भयान वाटतं की आता आपण मागणार आहे, त्याच्या अगोदरची अवस्था मला प्राप्त झाली. आणि माझं शरीर एकदम थरथर थरथर कापायला लागलं. हवा एकदम थंड, उन्हाळा असून हवा एकदम थंड झाली. म्हणलं आता काय खरं नाही. म्हणलं हो, ते आता काय व्हायचं ते होईल, पण मागं हाकायचं नाही. एकदम विभाग तयार झालं. ये इथं, मी आयुष्यभर तुला सांभाळेन, जीवनभर. 1000 वर्षाचं आयुष्य आहे मला मृत्यू नाही म्हणली. तेव्हा 1000 वर्ष आपण उपभोग घेऊ, तू ये. पण मी पण मागून काय झालं कोणाच ठाऊक. मला पुरुष शक्ती का, कुठली शक्ती माझ्यावरती प्रभावित झाली त्याचा तपास नाही. मी असं पाऊल टाकणार तर इतक्यात पाठीमागून आवाज आला. हे बराच वेळ चाललं होतं. एकदम पाठीमागून आवाज आले, बाळ. आणि मी असं मागं वळून पाहिलं तर आजी हातात खंदील आणि काठी घेऊन म्हणलं आजी. आणि मग एकदम माझ्या ह्याच्यातलं सगळं ते मनामधलं बेड्या अचानक गळून पडल्या. सगळं काही व्यवस्थित नॉर्मल झालं एकदम. आणि डायरेक्ट पळत सुटलो तिच्याकडं पळत गेलो. हे सगळे मागं लागले. बरं, थोड्या अंतरावर आजी होती. मग त्या आजीच्या पाठीमागे जाऊन उभा राहिलो मी. आजीच्या पाठीमागे उभं राहिलं तर ते आले डायरेक्ट. ते आले, ते बाकीचे 10-12 जणे आले ते पाठीमागं. आणि ते लांब उभे राहिले. ते म्हणले, थेरडे, ही माझी शिकार आहे, माझ्या ताब्यात दे. तुम्ही काले कलिंद्रे, किती जणांचं वाकवलं केलं, किती जणांचे भोग घेते, किती लोकांचा ताळताळ्यात घेतला तू. माझा नातू येतो, मी त्याला देणार नाही. म्हणजे तुझा संबंध नाही आता. तुझा संबंध होता पहिला, आता संबंध नाही तुझा. तुम्ही संबंध नाही, असा कसा संबंध नाही माझ्या मागे खाली खेळवला होता मी तिला. आता जरी संबंध नसला तरी मागे संबंध होता ना. आता संबंध जरी नसला तर मागे संबंध होता. मी अजिबात तुझ्याजवळ देणार नाही. म्हणली मग माझा पराक्रम तुला पाहिजे. हा म्हणली, तू काय करणार आहे. शेवटी तिने ते मंत्रोच्चार चालू केले. मंत्रोच्चार झाले. कोल्ह्यांची कोळी आवाज यायला लागला. कोल्हे बापाकडे येवळायला सुरुवात केली कोल्ह्यांनी. आणि एकदम भयानक वातावरण झालं. थंड, मला हुरगी बघली. दात एवढं थंड वातावरण काही विचारतच नाही. आणि आजी थंड लागत होती. म्हणलं आता काय खरं नाही, हे हे सगळं थंड बर्फापेक्षा भयानक, जसं काय हिमालयातच आहे मी अशा स्वरूपाचं. आणि मग ते जेवायला लागलं. शेवटी ती आजी गावाय. आजी ते जेवायला लागतं. आणि तिच्या शक्तीपुढे तुम्ही मी त्याला घेऊन जाणारच, काही झालं. म्हणली नाही, मी माझा प्राण गेला तर मी त्याला नाही सोडणार. असं दोघींची झकापकी बराच वेळ चालली, 1-2 तास. ती ऐकानी, ही ऐकानी. आणि मग अचानक ती डायरेक्ट पुढे यायला लागली. ते लिंब आले हातात तिच्या, सगळे हे चालू. आणि दुसरी भानामध्ये अशी तर बावली तयार झाली. ती अशी तयार आजीच्या पुढे घासायला लागली. म्हणजे हिला मी आग्रह दिली तर इथंच तुला हे करेन. ती म्हणले असं. आणि मग माझ्या जंगातला ताईत अचानक गरम झाला. इतका गरम झाला की विचार ताककनी ताईत तुटला. आणि डायरेक्ट पुढे गेला तिच्या, त्या कालिकनिंद्रीच्या पुढे गेल्यानंतर विजेचा लोड तयार झाला. आणि ती एकदम मोठ्याने किंचाळली. आणि तिथं कापरासारखी जळून खाक झाली. आणि तो ताईत तो पुढे गेल्यानंतर त्यांचंही जळून खाक झाले. आणि ताईत नष्ट झाला. त्याचा जो स्फोट झाला, मोठा स्फोट झाल्यानंतर ते सगळे जळाले. म्हणजे आता चल बाळ, भीती सगळी कळली. आणि मग आजी संग निघालो. तिच्या संग बोलवलं. म्हणले चला का आपल्या घरी जाऊ. आणि मग दोघंजण निघालो आम्ही. दोघंजण निघाल्यानंतर रस्त्याने चाललो आम्ही. ती म्हणली काय गरज होती तुला,
घरी यायचं लागतं संपत दादा उद्या सकाळी यायलाच होतं ना. मग तुला काय गरज होती पळून आला तू. आता मला त्यांचा बंदोबस्त करायलाच पाहिजे ना. त्यांचा ते मी कावला म्हणली मी चल म्हणले बाळा आता व्यवस्थित राहायचं असं कधी वेगळं धाडस करायचं नाही. मी आले ते पटकनी म्हणून तू वाचला नाही तर शक्यच नव्हतं वाचणं. आणि मग आम्ही निघालो बोलत आम्ही गाडी कधी पिंपरी गावात पोचलं तपासच नाही. ते आता एस टी रस्ता तयार झाला ना ते पिंपळाचं झाड बी अजूनही त्याच्या पाठीमागच्या बाजूला झुरी आहे अशी वाहती अजून तुम्हाला दिसत. त्या झुरीच्या तिथं आल्यानंतर कोंबडा आगावला आम्हाला. कोंबडा आगावल्यानंतर झुरीपाशी ती म्हणली मी जरा पाकसाकडे जाऊन येते तू चल पुढं मी आलेस. म्हणलं बरं. आणि ते वेगळं म्हण गाडी पळत निघालं तिथून पळत निघालं गावात गॅसबत्त्या होतं त्या पूर्वी गॅसबत्त्या असायच्या ग्रामपंचायतीच्या. मग त्या गुजरात गेलो घरी घेऊन गेली ती 5 वाजले होते. घरी गेल्यानंतर घरी बघितलं तर घरी स्वयंपाकाची तयारी चालली होती. लापशी तयारी झाली ती चुलांगण होतं लापशी तयारी झाली ती. आणि कांद्याची मिरचीसाठी आईनं कांदा चिरला होता आणि ते काही घेऊन आले होते चालले होते त्यांचं बाहेर स्वयंपाक. तर मी आल्यानंतर म्हणलं आई तुमली बाळा एवढा संपत आता कुठे. म्हणलं तो आहे घरी. आणि म्हणले मग तुझ्याबरोबर कोण होतं आणि तू एकटा आला काय. म्हणले एकटा नाही आजी होती ना बरोबर माझ्या आजी आलती ना मला नाही यायला. म्हणले काय म्हणतो आजी आलती नाही यायला. हा म्हणलं आजी आलती. मग खोटं बोलायचं काय चालतं त्याला. मग तिला माहीत होतं बाळ कधी खोटं बोलवत नाही. आणि मग आईच्या हातातलं ताकच गळालं आणि तिने कपाळाला हात लावला. म्हणली काय बोलतं काय. म्हणलं खरंच आजी होती बरोबर. आजीनं आम्ही सगळंच बोलत आलो. आणि ती घरात न्यायला मला ते लिंबू होतं कोणी म्हणते नारळ होतं कोणी म्हणतं काय करा. म्हणले काय मलाही कळलं नाही काय भानगड आहे. मला आई मला काय झालेलं नाही आणि तुम्ही काय करता. ते म्हणले काय नाही काय होते तुला काय थंगी बिंगी आली का काय आलं का. म्हणलं काय नाही. आणि मग ते म्हणलं मी जरा झोपतो रात्रभर जागरण करत होतं. तुला झोपा. मग ती अंगारा तो लाव हे कर आईचं तेच तिचं जीव चालला. आणि मग म्हणलं आजी कशी नाही येईल म्हणलं काय सांगासला गेले म्हणलं येईलच ना. आणि मग झोपलो थोडंसं 8 वाजता उठावलं मला 1 तास 1.5 तास झोपलो. आणि त्याच्यानंतर उठलो. म्हणले कसं काय वागतं तुला बाळा. म्हणलं काय व्यवस्थित आहे. आणि हा संपत दादा आला होता. आणि मग त्यांचे तिथं मरकी बिरकी तयारी करायचं काम चाललं ते सगळं करत. आणि मग ते दशक्रिया निघाल्यानंतर म्हणलं काय झालं. तुम्ही आजी आज दाव आहे आजीचा आजी वागली. म्हणलं काय झालं. म्हणले फुरशा चावला त्याला कसा तरी पाठीमागच्या दरवाजातून फुरशा आला होता फुरशा साप. तर त्यांनी दंश केला त्याच्यामुळे आजी वागली म्हणली. 10 दिवस झाले हा दाव आहे. मग आजीची दशक्रिया वगैरे झाली. मला खूप वाईट वाटलं आजी वागली म्हणून. आणि मग आलो घरी. त्याच्यानंतर मग लोकांची जेवणं वगैरे चालली सगळे काही व्यवस्थित झाले. आणि मग जेवणं झाले तर मामी काय म्हणली संपदा झाला. आणि म्हणली त्या गेन भाऊने पैसे दिले काय. हा म्हणले त्यांनी कमीच पैसे दिले 300 रुपये दिले त्यांनी. तुम्ही ते काय नाही पण इथं आलं तर म्हणली 500 रुपये दिले होते 500 रुपये देतो म्हणलं 300 रुपये कसे काय दिले. म्हणले बाळ बरोबर होता त्याला विचारा. त्याला घेऊन आले म्हणले बाळ बरोबर आला बाळाला विचार. तुम्ही काय खोगे बोलताय हां बत्रासारखं. म्हणली बाळ 5 वाजताच आला आहे. तो म्हणला काय 5 वाजता माझ्याबरोबर मी त्याला सायकल घेऊन आलो म्हणलं. हा काय वाजता आम्ही दोघंच संघाच आलो म्हणला. आणि ते म्हणले काय बोलताय खरंच वागायला गेला. आणि मग ते एकातच काय तो मी विचार करीत काय म्हणलं असं कसं काय बाळ येतो म्हणतात 5 वाजता आला नाही म्हणतात तर मी ते संघच घेऊन आलो त्याला. हे कसं काय म्हणले. त्याच्यानंतर मग ते दावा वगैरे ते झाले कंप्लेट त्या गावात झाला. आणि त्या गावात झाल्यानंतर हस्ते घेऊन निघालो आम्ही नाशिकला निघालो. माझ्या मागे आजी होती. आजीच्या हस्ते जिनं मला लहानसं मोकं तिच्या मागे खेळ गोष्टी सांगितल्या.
त्या आजीला माझ्या मागे घेऊन घेताना माझं हृदय एकदम गळ्यात दोन्ही आसू हळू वाहत घातला. अजूनही मला त्या आजीची आठवण मग आयुष्य म्हणणे राहिली. 14व्या वर्षात कुणी विश्वास ठेवू नाही तर नाही ठेवू, पण माझ्या जीवनात ही अशी हकीकत घडली. मग तुम्ही तुमच्यासोबत आलेली ती व्यक्ती कोण होती? तुमच्यासोबत आजी आली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आजी अगोदरच वारली. तर मग आजीचा चांगली आत्मा तुमच्यासोबत तुम्हाला वाचवण्यासाठी आली, वाचवण्यासाठी आली. तिनंच वाचवलं मला, नाही तर आज मी तुम्हाला दिसलो पण नसतं. आणि मामासोबत तुम्ही होता आणि मग आजींना सांगितलं ना का त्याचा संतोष येडी लागल, संतोष बघल. तेव्हा मग तिने का म्हणली घोर मिटावला मी. बरोबर, तिथं माझी प्रतिकृती तयार केली तिने माया. हा, म्हणजे तुम्ही दोन ठिकाणी तुम्ही पण दिसत होते. दिसत होतो. त्याला वाटत होतं बाळाचे, आणि मी तर प्रत्यक्षात आलो होतो. आणि त्या माणसासंग बोलत होता त्याच्याबरोबर मी आलो, पुढे निघून आलो होतो. म्हणजे असं म्हणायचं की आजीनेच तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढलंच. बरोबर. तुमच्या डोळ्यात पाणी दिसतंय आणि तुम्ही इथे आलात वेळ काढून आणि आम्हाला तुमच्या सोबत घडलेला हा किस्सा, घटना म्हणू शकतो आपण त्याला, सांगितली. चांगलं वाटलं आणि पुन्हा एकदा धन्यवाद.